कलाविधीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य आणि पत्रकार संघाचे सर्व पत्रकार आणि सदस्य, गेले 49 वर्षाचा आपला सहवास आहे आणि प्रत्येक वेळेला कलाविधींनी केलेले कार्यक्रम आपण त्याला उत्तम प्रसिद्धी देतात. ज्यावेळेला नुसतं प्रिंट मीडिया होता तेव्हा तर त्याचं महत्त्व होतं, परंतु आता डिजिटल मीडिया आहे, त्या डिजिटल मीडियातून सुद्धा भरभरून त्याची प्रसिद्धी होत असते. हा बरोबर आनंदाचा आहे. आता 49व्या वर्षात 15व्या वर्षात पदार्पण करताना आपण काही संकल्प करतो, मनात आणतो, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेला आपण 50व्या वर्षात पदार्पण करतो त्यावेळेला श्रीराम लागूंचं एक भाषण मला आठवतं. ज्यावेळेला PDA सुवर्ण महोत्सव साजरा करीत होती त्यावेळेला डॉक्टर लागूंनी सांगितलं की आपण कोणत्याही रौप्य महोत्सव असेल, सुवर्ण महोत्सव असेल किंवा असा जो टप्पा असतो तो टप्पा एकदम आपण उत्सव म्हणून साजरा करू नये. एक वर्ष त्याच्यासाठी पूर्ण एक पूर्वावलोकन, ज्याला सिंहावलोकन म्हणतो, काय झालं आपलं, काय चुकलं, काय चांगलं गोष्टी झाल्या, त्याचं सगळं अवलोकन करून पुढच्या 25 वर्षाचा तुम्ही पाया निर्माण करा आणि पुढच्या 25 वर्षाचा पाया निर्माण करून मग त्याचं सेलिब्रेशन म्हणा किंवा उत्सवीत करून अशा पद्धतीने करा. नाहीतर अनेकदा होतं काय की मोठमोठे उत्सव होतात 50 वर्षाचा किंवा कुठल्या येतात आणि नंतर मग एकदम काहीतरी ते पुढे चालू राहत नाही. आतापर्यंत कलाविधीचे जर आपण कार्यक्रम बघितले तर एकही कार्यक्रम बंद पडलेला आहे असं नाही आणि सगळे कार्यक्रम 50 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष असे सातत्याने चालू आहेत ते कार्यक्रमांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या बळावर. आणि म्हणूनच आता यावर्षी कैलासाचे पद्माकर प्रधान स्मृती संगीत स्पर्धेचं 50वं वर्ष आहे आणि ग्रामीण भागातलं अशी 50 वर्ष झालेली की एकमेव स्पर्धा आहे असं म्हणायला हरकत नाही. आता हे जे सगळ्यांचे आपण विविध मंचाचे उपक्रम ऐकले, पण त्याचं सामाजिक योगदान काय, तर त्याचं सामाजिक योगदान खूप आहे. कारण महिला मंचाने परवा या ठिकाणी जी एकांकिका स्पर्धा एकांकिका महोत्सव झाला की ज्याचा आज आपण सगळ्यांनी वृत्तांकन केलेलं आहे, त्याच्यामध्ये स्त्रियांच्या स्वच्छतेविषयी किंवा त्यांना बाथरूमला जाण्यासंबंधी जी प्रॉब्लेम होतो त्याच्यावर राईट टू पी हे अत्यंत सगळ्यांना डोळे उघडणारं असं पथनाट्य केलंय. त्या पथनाट्याने ठिकठिकाणी प्रयोग होण्याची गरज आहे, त्याशिवाय स्त्रियांचे जे त्रास होतोय तो संपणार नाही. म्हणजे हे त्याचं सामाजिक मूल्य आहे. आत्ताच ठिकठिकाणी आता जे हिंदू संमेलन झाली त्याच्यामध्ये कलाविधीचं आधी केल्याने होत आहे, आधी केली हे गाडगे महाराजांच्या जीवनावरचं स्वच्छतेचा संदेश देणारं नाटक आपण एका अनेक पथनाट्य केली, नाटकं केली, जगत केली आणि त्याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट आज जो कला प्रेक्षक वर्ग घडलेला आहे तो महत्वाचा आहे. आणि म्हणूनच नाट्य परिषदेचं नाटक बाबा जे झालं ते सुद्धा अत्यंत यशस्वी झालं किंवा आपली जी नाट्यप्रयोग होतात तेही अत्यंत यशस्वी होतात. आता 50वं वर्ष आल्यानंतर पत्रकारांना आता मी विनंती करणार की तुम्ही सगळे इतकी वर्ष कलाविधीला बघताय, कलाविधीच्या वाटचालीमध्ये तुम्हाला काय वाटतं तळेगावच्या जीवनामध्ये, तळेगावच्या सांस्कृतिक जीवनामध्ये कलाविधीचं स्थान काय आहे किंवा त्यांनी काय करायला पाहिजे याच्याविषयी तुमच्याकडनं लेख म्हणा, मार्गदर्शन म्हणा हे प्रसिद्ध होण्याची गरज आहे असं मला वाटतं. कारण एरवी तुम्ही आपण बातम्या कशा देतो तसं जर तुम्ही सांगितलं ट्रीटमेंट लेख घेऊन ते आम्ही छापतो, आम्ही नुसते कौतुक असतो त्याच्याबद्दल काही किंवा एकांकिक दृष्ट्या विचारून. आता 12 वर्षापूर्वी एक आपण स्पर्धेला प्रसिद्ध केली होती, तर विवेकानंदांनी लेख लिहिलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी एक उत्तम सूचना मांडली होती, परंतु ती अजून आपल्याकडनं अंमलात आली नाही. ती सूचना म्हणजे की कमर्शियल झाल्यानंतर याचं कलाकार कमर्शियल होण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही काहीतरी करा. अजून आपल्या काही अडचणींमुळे किंवा काही त्रुटीमुळे ते आपण करू शकलो नाही. परंतु आता जे विवेकने गेल्या वर्षी 12 वर्षापूर्वी जे सांगितलं त्याचीच पुढची बाजू आता अभ्यासकारांनी सांगितली. 31 डिसेंबरला जे डॉक्टर देसाई म्हणून आले होते पिंपरी चिंचवड इन्स्टिट्यूटचे, त्यांनी हे सगळं बघितल्यानंतर ते म्हणजे गिरीश देसाई आपले पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, त्यावेळेला त्यांनी सांगितलं इथे जे सगळी लोक कामं करतायत
मुलं कामं करतायत. त्याच्यानंतर तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंटचं कॉलेज सुरू करू शकता. त्याला आम्ही मान्यता देऊ, आपण दोन्ही मिळून करू. परंतु त्याच्याकरता खूप गोष्टी लागतात. परंतु विवेकने काळाकशा तुम्ही जे सांगितलं त्याच्या दृष्टिकोनातून थोडा थोडा फरक आपण केलेला आहे. आणि अनेक लोक मुलं आज कमर्शियल ह्याच्यामध्ये आपल्या शिबिरांना ते शिक्षण दिलं जातं चांगल्या रीतीने आणि आम्ही चांगल्या रीतीने ते कामं करतात. म्हणजे लेटेस्ट उदाहरण द्यायचं, कुमार भाऊ मधला एक सोहम पवार म्हणून मुलगा होता. तो 3 वर्ष इथे येत होता, एखादा 1 वर्ष तो ठाण्याला गेला. परंतु परवाच तो JTVवरच्या कोंबडी ह्याच्यामध्ये चमकला. 12वीचा मुलगा आहे, तो 9वीपर्यंत तिथं होता. परंतु हे जे जाण आहे, हे जे भान आहे, कला जी गुणवत्ता आहे, गुणवत्तेसाठी कलाविदीचे सर्वच लोक असे आपण सगळेजण खूप प्रयत्न करतो आणि त्याची काळजी घेतो. परंतु त्याला जे व्यावसायिक स्वरूप जे आहे ते आणण्याची, व्यावसायिक म्हणजे बाजारी नाही, कमर्शियल पण नाही, प्रोफेशनल. त्या प्रोफेशनल गोष्टी होण्याकडे यापुढे कलाविदीचा मार्ग राहील. आणि हे जे वर्ष आहे 49 ते 50, म्हणजे आता 10 तारखेला आपण 50व्या वर्षात पदार्पण करतो, तर 49 ते 50 हा वर्धापन दिनाचा जो काळ आहे तो तयारीचा काळ असणार आहे. आणि आतापर्यंत जे आपल्याला काही गोष्टी दिसतात ते काढून टाकण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे हे जे वर्ष आहे ते 0 एरर इयर असा करण्याचा आपला प्रयत्न आहे. आता ज्यावेळेला 0 एरर आपण म्हणू किंवा बरेचसे आपले दोष शोधण्यात, पहिली गोष्ट आपण दोष शोधत नाही, कारण इतकं यश मिळते, इतकं सगळं चांगलं आहे आणि पत्रकार कौतुक करतात म्हणल्यानंतर सगळ्यांना जरा स्कॉलरशिप होतेच की. परंतु पुढच्या या वर्षामध्ये तुम्ही हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे असं तुम्ही आम्हाला सांगा, कलाविदीला सांगा. कारण तुम्ही बघितले तळेगावचा इतका व्यापक इतिहास गोपाळपूरजीला माहिती आहे, विवेकानंद सगळ्यांना माहिती आहे. आणि ज्या ह्याच्यामध्ये कलाविदीचं स्थान काय आहे आणि पुढे ते काय होऊ शकतं आणि त्याच्याकरता काय काळजी घ्यायला पाहिजे याच्याकरता मार्गदर्शनाची आपण जबाबदारी उचलावी आणि एकमेकांच्या हातात हात घालून ही आपण सगळी प्रगती करत राहू. आणि तळेगावचं नाव झालं आणि कलाकार नुसते कलाविदीच नाही, कार्यकर्ते नुसते कलाविदीच नाही. आणि मला सांगायला आनंद होतो, कलाविदीतनं घडलेले कलाकार आणि कार्यकर्ते आज संपूर्ण मावळ तालुक्यात, पुणे जिल्ह्यात आणि तळेगावातल्या अनेक संस्थांमधून अतिशय चांगलं काम करत आहेत आणि त्या संस्थाही अतिशय चांगल्या रीतीने उभ्या करत आहेत. त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. लोभ आहे तो असाच राहावा.